सार्वजनिक बांधकाम खातं, मी 1 वर्ष आता झालं मी आमदार आहे. मी असाच हिशोब काढला की बजेट झालं, त्याच्यानंतर पुरवणी मागण्या झाल्या, आज परत आपण पुरवणी मागण्यांवर बोलतोय. 75,000 कोटीच्या पुरवणी मागण्यांवर आपण बोलतोय. माझ्या मतदारसंघामध्ये किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे किती पैसे आले एका वर्षभरामध्ये, तर माझ्या मतदारसंघामध्ये फक्त दुरुस्तीचे पैसे आले ते पण 6 करोड रुपये, फक्त 6 करोड रुपये आले. आणि पावसाचं कारण सांगून अधिकाऱ्यांनी ते 6 करोड रुपये कुठे पळवले ते अजूनपर्यंत आम्ही शोधतोय. ते 6 करोड रुपये गेले कुठे? मी एका मिनिटात माझं हे संपवतोय, भाषण संपवतोय. 6 करोड रुपये गेले कुठे मला कळले नाही. कारण का 6 महिने कोकणामध्ये पाऊस पडला. 19 मे पासून सुरू झाला तो 9 नोव्हेंबरपर्यंत पाऊस होता. 6 महिने पाऊस पडला, दुरुस्तीला झालंच नाही काय काम. तर कुठल्या दुरुस्तीखाली ते 6 करोड रुपये गेले मला बघायचंय. ते अजूनपर्यंत मला थानपत्ता लागत नाहीये. जिल्ह्याला 23 करोड रुपये मिळाले, पण ते 23 करोड रुपये कुठे गेले ते अजूनपर्यंत मला माहिती पडत नाहीये. DPDCला जो काय पैसा आम्हाला मिळतो तो अजूनपर्यंत, आता अजितदादा इथे नाही आहेत, आम्हाला तो लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात मिळावा. आमचे पालकमंत्री अतिशय चांगलं काम करतायत, ते प्रयत्न करतायत. पण त्याच्या पलीकडे जाऊन अजितदादांनी जर आम्हाला एका लहान जिल्ह्याला, जिथे पाऊस सरासरी 4-5 हजार मिलीमीटर पडतो, आम्ही त्या दुरुस्तीसाठी मागतोय. आम्हाला संबंधित PWD खात्याने अजून 200 कोटीची बिलं पेंडिंग आहेत, ती अजूनपर्यंत मिळालेली नाहीत. नवीन जी काय आपण कामं करायला मागतोय, जर कलेक्टर ह्याला सांगतो आपण कॉन्ट्रॅक्टरला, बाबा तू करतोस का, तोही करत नाहीये. कारण का जुनीच बिलं अजूनपर्यंत निघालेली नाहीये. 6 महिने जिथे पाऊस पडतो, अध्यक्ष महोदय, आपण अशा जिल्ह्यांमध्ये पैसे देत नाही आहोत. दिलेले पैसे कुठे जात आहेत ते कळत नाहीये. दुरुस्तीसाठी पैसे मिळत आहेत. आमच्याकडे मागणी किती आहे जिल्ह्यामध्ये? 850 कोटीची. आम्हाला मिळाले किती? आज आपण डिसेंबर महिन्यामध्ये आहोत. मिळाले किती? 23 कोटी. कोणाकडे जाऊन आम्ही मागायचं? म्हणून अध्यक्ष महोदय, मी मनापासून आपल्याला विनंती करतो, सरकारला विनंती करतो, जरी आमचा जिल्हा लहान असला तरी पाऊस हा मोठा निकष आहे. आणि आमचे इकडचे शेतकरी एका नियमाखाली आणि उर्वरित महाराष्ट्राचे शेतकरी दुसऱ्या नियमाखाली, असा हा भेदभाव होऊ देऊ नका, एवढीच मागणी मी सभागृहासमोर ठेवतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.